नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी 1.4. काय मुलांनो, तो नंबर वर्क 1.4 नंबर वर्क हे जे चॅप्टर आहे ते आपण मुलांनो इथे आज लर्न करणार आहोत आणि काय बघणार आहोत त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे बघणार आहोत, त्याचं मीनिंग आपण इथे समजून घेणार आहोत. बघूया मुलांनो. बघा मुलांना, नंबर वर्क म्हणजेच काय, तर नंबर वर्क म्हणजेच की आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही एखाद्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. जसं की बघा की काही अशा आपल्या आयुष्यात वस्तू किंवा काही अशा घटक असतात की ज्यांना आपण खूप काय करतो, इतर जे महागड्या वस्तूंपेक्षा त्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देत असतो. तसंच इथे एक क्वीन अशी आहे की तिने एका फेदरला म्हणजेच एका पिसाला एवढं महत्त्व दिलेलं आहे की त्या पिसाच्या बदल्यात जर कोणी तिला डायमंड्स दिले, खूप पैसे दिले, सोन्याचे कॉइन दिले, तरी सुद्धा ती काय करत आहे की ते जे फेदर आहे, जे पीस आहे, ती त्या बदल्यात ती विकत नाही आहे. तिला कुणी काहीही देऊ केलं तरी सुद्धा ती जे फेदर आहे, जे पीस आहे, ते कुणालाही देत नाही आहे. कारण ते जे फेदर आहे तिच्यासाठी खूप 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 अनमोल आहे. का? कारण ते तिला कुणाला गिफ्ट द्यायचं आहे, तर ते तिच्या मुलाला, एका प्रिन्सला तिला ते गिफ्ट करायचं आहे. म्हणून त्या छोट्याशा पंखापुढे तिला कसलीही किंमत वाटत नाही आहे. कुणाला मुलांनो, तर या स्टोरीमध्ये जी एक क्वीन आहे तिला न डायमंड्स महत्त्वपूर्ण आहे, न सोन्याची कॉइन. तर तिला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ते फेदर आहे, ते सापडलेलं एक सुंदर असं पंख आहे. बघा मुलांनो, काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला खूप अनमोल अशा वाटतात, म्हणजेच त्याचं मोलच आपण लावू शकत नाही. अशा गोष्टी ज्या आपल्याला खूप प्रिय असतात, ज्यांची किंमत आपण करू शकत नाही, त्या आपल्यासाठी काय असतात, अनमोल असतात. ज्यांचं काय असतं मुलांनो, अजिबात आपल्याला किंमत करता येत नाही. अशा काही गोष्टी, अशा काही वस्तू ज्या आपल्याला आपली इच्छा नसताना ते आपल्याकडनं विकत घेऊ शकत नाही किंवा आपण त्यांना देऊ शकत नाही. अशा काही वस्तू आहेत ज्यांची किंमत समोरचा कुठलाही व्यक्ती लावू शकत नाही. तर अशीच एक गोष्ट आपण इथे बघत आहोत, एका फेदरची. आणि ते कुणाला सापडत आहे, तर एका क्वीनला, राणीला ते सापडत आहे. बघूया तर मुलांनो. बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर एक राणी दिसत आहे. आणि आपण नंबर वर्क हे जे लेसन आहे ते आपण शिकत आहोत. तर ह्याच्यामध्ये महत्त्व कशाला दिलं गेलेलं आहे त्याची जाणीव आपल्याला याच्यामधून होणार आहे. बघा मुलांनो, वन डे. बघा, आपले काही लास्ट चॅप्टर होऊन गेलेले आहेत, त्याच्यामध्ये हा जो वर्ड आहे वन डे होऊन गेलेला आहे. वन डे म्हणजेच काय मुलांनो, तर एक, आणि डे म्हणजेच काय मुलांनो, तर दिवस. वन म्हणजेच काय की एक, आणि डे म्हणजेच काय मुलांनो, DAY डे. डे म्हणजेच दिवस. एके दिवशी काय झालं बघा मुलांनो, द क्वीन. क्वीन म्हणजेच काय मुलांनो, क्वीन म्हणजेच राणी. बरोबर, क्वीन म्हणजेच काय मुलांनो, तर क्वीन म्हणजेच राणी. आपल्याला त्याची जी स्पेलिंग आहे मुलांनो, ती सारखी बोलत राहायची आहे, लर्न करत राहायची आहे, जेणेकरून काय होणार आहे की पुढे जे काही आपण चॅप्टर शिकणार आहोत त्याच्यामध्येच आपल्याला प्रत्येक शब्दाची जुळवाजुळव करता येणार आहे. म्हणून प्रत्येक शब्द आपल्याला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, वाचायचा आहे. तो वारंवार वाचल्याने काय होणार आहे, तर पुढच्या लेसनमध्ये येणाऱ्या पाठामध्ये जर तो वर्ड आला तर आपल्याला त्याचा अर्थ कळणार आहे. बघा मुलांनो, QUEEN, क्वीन म्हणजेच काय मुलांनो, तर क्वीन म्हणजेच राणी. वॉज म्हणजेच एखादी गोष्ट, जी घटना आहे ती घडून गेलेली आहे. वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. एके दिवशी ह्या ज्या राणी आहेत त्या काय करत होत्या की त्यांच्या गार्डनमध्ये, गार्डन बघा मुलांनो, GARDEN, गार्डन. गार्डन म्हणजेच काय, बरोबर, गार्डन म्हणजे बाग.
जो काही बगीचा आहे कुणाचा, तर राणीचा. त्या राणीच्या बगीचेमध्ये हे ज्या राणी आहेत त्या काय करत होत्या, तर एक दिवशी त्या वॉक करायला गेल्या होत्या. वॉक म्हणजेच काय मुलांनो, WALK. वॉक म्हणजेच काय मुलांनो, चालणे. बरोबर. तर ह्या ज्या राणी आहेत त्या चालण्यासाठी, वॉक करण्यासाठी कुठे गेलेल्या, तर गार्डनमध्ये गेल्या होत्या. बघा, वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक in her garden when she found a big, बघा आता याच्या पुढे आपल्याला दिलेलं आहे she found, when तिला काय मिळालेलं, जेव्हा. when म्हणजेच इथे जेव्हा, तेव्हा हे वर्ड आपल्याला इथे सांगता येतात. she म्हणजेच काय मुलांनो, की तिला काय मिळालं मुलांनो, फाउंड. FOUND. फाउंड म्हणजेच काय मुलांनो, तर फाउंड म्हणजेच शोधलं किंवा सापडलं. फाउंड अ बिग, तिला शोधलं किंवा सापडलं. अ बिग म्हणजेच काय मुलांनो, तर बिग म्हणजे मोठं. बिग म्हणजेच काय मुलांनो, तर बिग म्हणजेच मोठे. आता तिला काय सापडलं आहे ते बघूया आपण. बघा, एके दिवशी राणी जी आहे ती काय करत आहे, तर तिच्या गार्डनमध्ये ती वॉक करायला, चालायला गेलेली आहे. तर तिला त्या दिवशी काय सापडलेलं आहे ते आपण बघूया. बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर एके दिवशी जेव्हा ती ह्या गार्डनमध्ये वॉक करायला गेली, तर त्या गार्डनमध्ये तिला काय सापडलं आहे मुलांनो, तर तिला सापडलेला आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजेच काय मुलांनो, बघा, BEAUTIFUL. ब्युटिफुल म्हणजेच काय मुलांनो, तर सुंदर. खूप सुंदर असं तिला काय मिळालेलं आहे, तर गोल्डन फिदर मिळालेलं आहे. गोल्डन म्हणजेच काय मुलांनो, बघा, GOLDEN. गोल्डन म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, सोनेरी. तिला काय मिळालेलं आहे, गोल्डन फिदर म्हणजेच काय मुलांनो, तर पीस किंवा पंख. बघा, FEATHER. फेदर म्हणजेच पीस तिला काय मिळालेलं आहे, हे तिला सापडलेलं आहे किंवा मिळालेलं आहे. कुणाला मुलांनो, तर राणीला. जी राणी आहे ती तिच्या बगीचेमध्ये वॉक करण्यासाठी एके दिवशी गेली होती आणि त्या गार्डनमध्ये तिला काय मिळालेलं आहे मुलांनो, तर एक गोल्डन फिदर मिळालेलं आहे. एक गोल्डन पंख असा तिला मिळालेला आहे. आणि त्या पंखाचं बघा पुढे काय होत आहे ते बघा. जेव्हा आपल्या ही जी राणी आहे ती वॉक करण्यासाठी जेव्हा गार्डनमध्ये गेली, तेव्हा तिला काय मिळालं, तर एक गोल्डन फिदर मिळालं. आणि नंतर देन म्हणजेच काय मुलांनो, तर देन म्हणजेच नंतर तिला SHE म्हणजेच काय मुलांनो, तर तिला काय मिळालं आहे, मेट म्हणजेच काय मुलांनो, MET. मेट म्हणजेच भेटणे. मेट म्हणजेच काय मुलांनो, तर भेटणे. म्हणजे एक. म्हणजे मग काय मुलांनो, इथे एक. लिटल, LITTLE, लिटल म्हणजेच काय मुलांनो, तर लहान. आणि मॅन म्हणजेच काय मुलांनो, व्हेरी गुड, काय, तर माणूस. जेव्हा ती एके दिवशी कुठे गेली होती, तिच्याच गार्डनमध्ये वॉक करण्यासाठी गेली होती, तर तेव्हा तिला काय मिळालं, एक लहानसं सुंदर असं गोल्डन फिदर म्हणजे गोल्डन सोनेरी पंख तिला मिळालं. कुणाला मुलांनो, राणीला. आणि त्यानंतर काय झालं, तर तिला एक लिटल मॅन भेटला. एक लहान माणूस तिला भेटला. आता बघूया तो काय म्हणत आहे तिला. ही सेड म्हणजेच काय, की हा जो लिटल मॅन आहे तो काय म्हणत आहे, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. बघा, तो काय म्हणत आहे हा लिटल माणूस कुणाला, क्वीनला, की तू मला काय दे, की तुझ्या जवळ असणारं जे काही सोनेरी गोल्डन फिदर आहे, पीस आहे, ते मला दे. त्या बदल्यात मी तुला काय देणार आहे, त्या बदल्यात मी तुला 3 बिग डायमंड्स देणार आहेत. किती मुलांनो, 3. किती नंबर आहे बघा, 1 2 3. 3 काय देणार आहेत, तर बिग डायमंड्स देणार आहेत. कुणाला मुलांनो, बरोबर, राणीला. आणि कशाच्या बदल्यामध्ये,
पीस म्हणजेच हा जो काही फिदर आहे राणीकडे, गोल्डन फिदर आहे, तो ह्या लिटल मॅनला हवा आहे आणि त्या बदल्यात लिटल मॅन राणीला, क्वीनला काय देणार आहे, तर 3 बिग डायमंड देणार आहे. इथे आलेला आहे मुलांनो नंबर किती, 3. आपण काय शिकत आहोत मुलांनो, नंबर वर्क. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथे एखादी गोष्ट एवढी महत्त्वपूर्ण आहे क्वीनसाठी की त्याचं मोल जे आहे ते इथे क्वीन लावत नाही आहे. बघा त्या फिदरच्या, त्या पिसाच्या बदल्यात हा जो लिटल मॅन आहे तो काय करत आहे, 3 डायमंड्स राणीला देत आहे. पण राणी बघा काय म्हणत आहे ते, सॉरी, SORRY, सॉरी म्हणजेच माफ करा. काय मुलांनो, सॉरी म्हणजेच काय की माफ करा. सेड द क्वीन. इथे क्वीन काय म्हटलेली आहे की माफ करा, पण पुढे काय सांगितलेलं आहे बघा, क्वीन काय म्हणत आहे लिटल मॅनला की सॉरी, मला माफ करा. बघा जी क्वीन आहे ती काय म्हणत आहे लिटल मॅनला की सॉरी, सेड द क्वीन. जी क्वीन आहे ती लिटल मॅनला सांगत आहे की मी हे जे पंख आहे ते तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही कितीही डायमंड दिले तरी सुद्धा 3 डायमंड जे आहे, 3 डायमंड देऊन देखील हे जे फिदर आहे, पीस आहे, ते ती जी क्वीन आहे ती लिटल मॅनला देत नाही आहे. आणि त्या बदल्यात काय म्हणत आहे की सॉरी, त्या लिटल मॅनची माफी मागत आहे आणि 3 डायमंडच्या बदल्यात मी तुला माझं हे जे गोल्डन फिदर आहे ते देऊ शकत नाही. पुढे बघा मुलांनो, बघा जेव्हा लिटल मॅन राणीला भेटला आणि म्हणाला की तुझ्याकडे जे काही सोनेरी पंख आहे, सोनेरी पीस आहे ते मला दे, त्या बदल्यात मी तुला काय देईल, तर 3 डायमंड्स देईल. तर जी क्वीन आहे ती काय म्हणते की सॉरी, मी देऊ शकत नाही. त्यानंतर जशी जशी ती पुढे वॉक करत जाते तसं तिला आता बघा कोण भेटलेलं आहे, देन शी मेट ॲन ओल्ड वुमन. बघा आता ती आधी सगळ्यात आधी कुणाला भेटलेली, तर लिटल मॅनला भेटलेली. जो लहान माणूस आहे त्याला क्वीन भेटलेली, पण 3 डायमंडच्या बदल्यात क्वीनने काय केलं नाही, तर जो फिदर आहे तिच्याकडे गोल्डन फिदर तो लिटल मॅनला दिलेला. नंतर बघा तिला कोण भेटलेला आहे, तर तिला ओल्ड वुमन भेटलेली आहे. कोण भेटलेला आहे, ओल्ड वुमन. ओल्ड वुमन म्हणजेच काय मुलांनो, तर एक वृद्ध किंवा म्हातारी. काय मुलांनो, एक वृद्ध किंवा म्हातारी तिला भेटलेली आहे. देन शी मेटन. मेट म्हणजेच काय मुलांनो, MET, मेट म्हणजेच भेटणे. कोण भेटलेलं आहे, देन म्हणजेच त्याच्या नंतर, नंतर म्हणजेच आधी कोण भेटलेलं होतं, लिटल मॅन भेटलेला होता आणि नंतर तिला कोण भेटलेलं आहे, तर ओल्ड वुमन भेटलेली आहे. आणि आता ती काय म्हणत आहे बघा क्वीनला. बघा आधी आपण बघितलं की क्वीनला कोण भेटलेलं होतं, तर लिटल मॅन. देन कोण भेटलेलं आहे की ओल्ड वुमन. त्यानंतर ती बघा काय म्हणत आहे क्वीनला, द ओल्ड वुमन. द ओल्ड वुमन सेड. म्हणजेच ह्या ज्या आजीबाई आहेत त्या क्वीनला काय म्हणत आहेत की इफ यू, जर तू, गिव मी दॅट फिदर, जर तू मला हा जो पंख आहे किंवा पीस आहे तो जर मला दिला, आय विल गिव यू नेकलेस ऑफ 21 पेअर्स. बघा इथे पण काय आलेला आहे, नंबर आलेला आहे. किती मुलांनो, 21 हा नंबर आलेला आहे. बघा ह्या ज्या आजी आहेत किंवा ओल्ड वुमेन आहेत त्या काय म्हणत आहेत की तू मला काय दे, की हा जो फिदर आहे तो तू मला दे, त्या बदल्यात मी तुला काय देणार आहे, तर आय विल गिव यू, आय विल गिव यू नेकलेस. काय देणार आहे, ह्या ज्या ओल्ड वुमन आहेत त्या काय देणार आहेत क्वीनला, नेकलेस देणार आहेत. तेही किती पेअर्सचा, पेअर्स म्हणजेच काय मुलांनो, तर मोती, मोत्यांचा नेकलेस ह्या ज्या ओल्ड वुमन आहेत त्या आपल्या राणीला देणार आहेत. मुलांना आपल्याला काय दिसत आहे, तर इथे तर मोती दिसत आहेत. त्या मोत्यांचा नेकलेस राणीला ह्या ज्या ओल्ड वुमेन आहेत त्या देत आहे आणि त्या बदल्यात त्या काय मागत आहे, तर हा जो फिदर आहे तो मागत आहे, हा जो पीस आहे तो
मागत आहे कोण मुलांना, तर ह्या ज्या ओल्ड वुमन आहेत, ह्या ज्या आजी आहेत, त्या क्वीनला काय मागत आहेत, तर मोत्यांच्या नेकलेसच्या बदल्यामध्ये त्यांना हवा आहे हा फिदर. पण तरी सुद्धा राणी यावर काय म्हणते बघूया आपण. बघा मुलांनो, राणी काय म्हणत आहे, क्वीन काय म्हणत आहे की सॉरी, मला माफ करा, तुम्ही 21 चा नेकलेस, मोत्यांचा नेकलेस जरी मला दिला, 21 नेकलेस जो आहे मोत्यांचा, तो जरी मला तुम्ही दिला, तरी सुद्धा मी काय करणार नाही, तर तुम्हाला हा फिदर देणार नाही. बघा मुलांनो, सगळ्यात आधी जेव्हा ज्या क्वीन आहेत त्या त्यांच्या गार्डनमध्ये वॉक करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना सगळ्यात आधी कोण भेटतं मुलांनो? बरोबर, लिटल मॅन भेटतो. पण तो जो लिटल मॅन आहे तो सुद्धा काय देऊ इच्छितो? 3 डायमंड्स देऊ इच्छितो. आणि तरी सुद्धा त्या बदल्यात जी क्वीन आहे ती हे फेदर देत नाही आहे. आता ह्या ज्या ओल्ड वुमन आहेत त्या सुद्धा 21 मोती देऊ इच्छितात, त्याचा नेकलेस देऊ इच्छितात, तरी सुद्धा हा जो फिदर आहे क्वीन त्यांना देऊ इच्छित नाही. एवढा अनमोल काय आहे, तर तिच्यासाठी हा पीस खूप अनमोल आहे. पुढे बघूया. बघा, तर ज्या क्वीन आहे त्या काय म्हणत आहेत की नाही, मला माफ करा, हा जो पीस आहे मी तुम्हाला तो देऊ शकत नाही. पुढे बघूया. बघा, आता तिला कोण भेटत आहे, तर देन शी मेड द किंग. आता तिला साक्षात कोण भेटत आहे, तर किंग भेटत आहे, राजा भेटत आहे. बघा मुलांनो, राजा म्हणजेच कोण, किंग म्हणजेच कोण मुलांनो, तर राजा. KING, किंग म्हणजेच काय मुलांनो, तर किंग म्हणजेच राजा. देन नंतर तिला कोण भेटलं? शी म्हणजेच तिला. आणि MET मेट म्हणजेच काय मुलांनो, तर भेटणे. तिला कोण भेटला आहे मुलांनो? बघा, तिला भेटलेला आहे प्रत्यक्ष राजा, तिला भेटलेला आहे किंग, तिला भेटलेला आहे. आणि बघा, देन शी मेट द किंग. ती ओल्ड वुमनला भेटल्यानंतर ती कुणाला भेटते, तर तिला कोण भेटतं, तर तिला भेटतो राजा. आणि राजा काय म्हणतो बघूया. बघा, राजा देखील काय म्हणत आहे, द किंग सेड. आता राजा देखील क्वीनला म्हणत आहे, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स. बघा, इथे सुद्धा आपल्याला एक नंबर आलेला आहे. कुठला नंबर मुलांनो, सांगा पाहू. बरोबर, 99. काय देणार आहे, तर गोल्ड कॉइन्स. सोन्याचे 99 कॉइन्स कुणाला देणार आहे, तर क्वीनला देणार आहेत. आणि त्या बदल्यात तुम्हाला काय द्यायचं आहे, तर हे सोन्याचं जे पीस आहे ते तुम्हाला दे. बघा, द किंग सेड, राजा काय म्हणाला मुलांनो, तर इफ यू गिव्ह मी, जर तू मला काय देशील, हे जे फिदर आहेत ते जर तू मला देशील, तर आय विल गिव्ह यू, तर मी तुला काय देईल, 99 गोल्ड कॉइन्स देईल. किती मुलांनो, 99 गोल्ड कॉइन्स देणार आहेत. कशाच्या बदल्यात मुलांनो, तर हे जे काही फिदर आहे ते जर तुम्हाला देशील, तर मी तुला काय देईल, बरोबर 99 गोल्ड कॉइन देणार आहेत. इथे देखील जी क्वीन आहे ती काय म्हणत आहे मुलांनो, की सॉरी सेड द क्वीन. इथे देखील सॉरी म्हणजेच जी क्वीन आहे ती माफी मागत आहे. कुणाची, तर राजाची. राजा बघा काय देत आहे, तर 99 गोल्ड कॉइन देत आहे, सोन्याची नाणी देत आहे. कुणाला, क्वीनला. कशाच्या बदल्यामध्ये, तर त्या बदल्यात तुम्हाला काय दे, तर हे फिदर दे, पीस दे. त्या बदल्यात मी तुला काय देईल, तर 99 गोल्ड कॉइन्स देईल. आता बघा मुलांनो, काय म्हणत आहे क्वीन, की सॉरी सेड द क्वीन. इथे सुद्धा राजाची माफी मागत आहे राणी, की मला माफ करा, पण मी हे जे फिदर आहे ते तुम्हाला देऊ शकत नाही. बघा पुढे. आता बघा, तिला कोण भेटत आहे, देन शी मेड द लिटल प्रिन्स. देन म्हणजे नंतर, शी म्हणजेच तिला,
मेट म्हणजेच काय? मेट भेटणे. बरोबर. द लिटल प्रिन्स. लिटल म्हणजेच काय मुलांनो? लहान. आणि प्रिन्स म्हणजेच काय मुलांनो? तर राजकुमार. कोण मुलांनो? प्रिन्स म्हणजेच राजकुमार. देन शी मेट द लिटल प्रिन्स. देन म्हणजे जेव्हा तिला कोण भेटतं? तर तिला हा क्यूट असा राजकुमार भेटतो. बघा, आता जेव्हा तिला छोटासा राजकुमार भेटलेला आहे, प्रिन्स भेटलेला आहे, तेव्हा ती काय म्हणत आहे बघूया. ही सेड म्हणजे आता हा काय म्हणत आहे बघा. हा जो राजकुमार आहे, प्रिन्स आहे, तो काय म्हणत आहे. ही सेड ओ मम्मा. म्हणजेच राणीला काय म्हणत आहे? कोण? तर राजकुमार. ही सेड ओ मम्मा. व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल. काय आहे मुलांनो? हा जो फिदर आहे तो कसा आहे? ब्राईट आहे, ब्युटिफुल आहे. फिदर कसा आहे मुलांनो? तो फिदर अगदी ब्राईट आणि ब्युटिफुल आहे. टेक इट माय डिअर. बघा, लगेच जी क्वीन आहे ती काय म्हणत आहे आपल्या मुलाला? की टेक इट. टेक म्हणजे घेणे. काय मुलांनो? टेक म्हणजेच घेणे. टेक इट म्हणजेच हा घे. माय डिअर म्हणजे माझ्या मुला हा घे. सेड द क्वीन म्हणजेच क्वीन जी आहे ती प्रिन्सला काय म्हणाली आहे मुलांनो? काय म्हणत आहे ती प्रिन्सला? की हा घे. काय मुलांनो? तर फिदर. हा कोणाला आवडलेला आहे? तर तिच्या क्यूट अशा मुलाला, प्रिन्सला आवडलेला आहे. आणि जो फिदर आहे, जो गोल्डन पीस आहे, तो जी क्वीन आहे ते कुणाला देत आहे? तर तिच्या मुलाला देत आहे. पुढे बघूया. बघा, जी क्वीन आहे ती काय म्हणत आहे? की टेक इट, कीप इट सेफ. काय म्हणत आहे मुलांनो? कीप इट सेफ म्हणजे हा घे आणि सांभाळून ठेव. बघा मुलांनो, आपण नंबर वर्ड ह्या लेसनमध्ये काय बघितलेलं आहे? तर एक राणी जेव्हा तिच्या गार्डनमध्ये वॉक करायला जाते तेव्हा तिला सगळ्यात आधी जेव्हा ती वॉक करत असते तेव्हा तिला काय मिळतं? तर तेव्हा तिला गोल्डन फिदर मिळतो. गोल्डन सोनेरी पंख किंवा सोनेरी पीस तिला मिळत असतो. आणि मग जेव्हा ती आणखी पुढे वॉक करत असते तेव्हा तिला कोण भेटतं? तर तेव्हा तिला लिटल मॅन भेटतो. आणि तो लिटल मॅन काय मागत आहे तिच्याकडे? तर तिच्याकडे फिदर मागत आहे, तो सोनेरी पंख मागत आहे. आणि मग त्यावर क्वीन काय म्हणत आहे? की सॉरी, मला माफ करा. बघा, जो लिटल मॅन आहे तो हे देखील म्हणतो की ह्या बदल्यात मी तुला काय देणार आहे? थ्री डायमंड्स देणार आहे. 3 बिग डायमंड्स. कशा त्या बदल्यात तुम्हाला काय द्यायचं आहे? तर हा जो सोनेरी गोल्डन फिदर मला द्यायचा आहेस. त्या बदल्यात मी तुला 3 डायमंड्स देणार. तरी सुद्धा ज्या क्वीन आहेत त्या म्हणतात सॉरी, मला माफ करा, मी देऊ शकत नाही. देन त्यानंतर त्यांना कोण भेटतं? तर ओल्ड वुमन भेटतात. त्या सुद्धा म्हणतात की मला तू काय कर, हा गोल्डन फिदर दे. त्याऐवजी मी तुला काय देईल? तर त्याऐवजी मी तुला एक मोत्याची माळ देणार आहे, मोत्याचा नेकलेस देणार आहे. त्यावर देखील ज्या क्वीन आहेत त्या म्हणतात की नाही, मला माफ करा, मी हा जो फिदर आहे तो तुम्हाला देऊ शकत नाही. नंतर कोण भेटतं मुलांनो? बरोबर, नंतर त्यांना किंग मिळतो. आणि किंग भेटला आणि तेव्हा किंग सुद्धा म्हणतो की मी तुला काय देईल? तर 99 कॉइन्स देईल, गोल्डन कॉइन्स देईल. त्या बदल्यात तुम्हाला काय दे? तर गोल्डन फिदर दे, सोनेरी पीस दे. तरी सुद्धा राणी काय म्हणते? सॉरी, मला माफ करा, मी देऊ शकणार नाही. आणि मग तिला कोण भेटतो मुलांनो? तर तिचा गोंडस असं बाळ मिळतं, प्रिन्स मिळतो. आणि त्या प्रिन्सला क्वीन काय म्हणते की हा जो पीस आहे तो तू घे आणि कसा कर? तर सांभाळून तो ठेव. बघा मुलांनो, आपण ह्या लेसनमध्ये काय शिकलो आहोत? तर ह्या लेसनमध्ये आपण शिकलो आहोत की एखादी जी गोष्ट असते ती आपल्यासाठी खूप अनमोल असतं. तिचं मोल आपल्याला लावता येत नाही. मग ती आपल्यासाठी, इतरांसाठी जरी ती महागडी असली किंवा इतरांसाठी ती गरजेची असली तरी ती आपल्यासाठी काय असते? आपली प्रिय अशी वस्तू असते. पुढे बघूया. बघा मुलांनो, नंबर वर्कमध्ये आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे एक जी क्वीन आहे
ती जे सोनेरी गोल्डन फिदर आहे तिची किती तिला काय असते तर किंमत असते, किती अनमोल ते तिच्यासाठी असतं. आणि शेवटी ती त्या ते जे पीस आहे ते कुणाला देते तर तिच्या आवडत्या मुलाला, प्रिन्सला ती देते. बघा मुलांनो, त्याचेच इथे काय आहे तर त्याचेच इथे काही वर्ल्ड नंबरमधले काही इथे वर्ड्स आलेले आहेत. त्याचं मिनिंग जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, वर्ड म्हणजेच काय? बघा मुलांनो, वर्ड म्हणजेच काय तर वर्ड म्हणजेच शब्द. जसं नेहमीप्रमाणे आपण बघत आलेलो आहे, हे जे वर्ड आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. वर्ड म्हणजे वर्ड शब्द आणि मीनिंग म्हणजेच काय मुलांनो तर अर्थ. आपण इथे शब्दांचा अर्थ जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, फर्स्ट आहे क्वीन. काय आहे मुलांनो? क्वीन. आणि क्वीन म्हणजे कोण तुम्हाला माहितीच आहे. बघा मुलांनो, QUEEN, QUEEN. क्वीन म्हणजेच काय मुलांनो तर क्वीन म्हणजेच राणी. काय मुलांनो? क्वीन म्हणजेच राणी. व्हेरी गुड. क्वीन म्हणजेच काय मुलांनो तर राणी. नेक्स्ट बघा काय आलेलं आहे मुलांनो? फेदर. काय आहे मुलांनो? फेदर. बघा FEATHER. फेदर म्हणजेच काय मुलांनो तर पीस म्हणजेच पंख. जो कुणाला सापडलेला होता तर क्वीनला सापडलेला होता. आणि तो कसा होता? अगदी गोल्डन होता, सोनेरी असा तो पीस होता. ठीक आहे मुलांनो. नेक्स्ट बघूया डायमंड. बघा ह्या लेसनमध्ये डायमंड कोणी ऑफर केलेला? बरोबर, एका लिटल मॅनने काय ऑफर केलेला? 3 बिग डायमंड्स क्वीनला देण्यासाठी त्याने ऑफर केलेलं की तू मला काय दे तर तुझा सोनेरी जो फिदर आहे, गोल्डन जो फिदर आहे तो मला दे, आणि त्या बदल्यात मी तुला काय देणार आहे, त्याऐवजी मी तुला काय देणार आहे तर 3 बिग डायमंड देणार आहे. किती मुलांनो? 3 बिग डायमंड म्हणजे मोठे मोठे डायमंड, मोठे मोठे हिरे जे आहे मी ते तुला देईन, पण तू मला काय दे तर तू मला फिदर दे, पीस दे, जे गोल्डन पीस आहे ते तू मला दे. बघा मुलांनो, DIAMOND. डायमंड म्हणजेच काय? हिरा. काय मुलांनो? डायमंड म्हणजेच व्हेरी गुड हिरा. नेक्स्ट बघा मुलांनो, पिअरल. काय मुलांनो? पिअरल. बघा PEARL. पेरल म्हणजेच काय मुलांनो? मोती. आता सांगा पाहू, पेरल कोणी ऑफर केलेला? ओल्ड वुमननी. ती ओल्ड वुमन जी आहे ती कुणानंतर भेटलेली राणीला, क्वीनला? लिटल मॅन नंतर. आणि ओल्ड वुमन जे आहे ती सुद्धा काय म्हणत आहे क्वीनला की मी तुला काय देते? 21 पेरलचा नेकलेस देते, माळ देते, हिऱ्यांची मी तुला काय देते? मोत्यांची मी तुला माळ देते, पण तू मला काय दे? तो गोल्डन फिदर दे. बघा मुलांनो, PEARL. PEARL. पिअरल म्हणजेच काय मुलांनो तर मोती. मोत्यांची माळ ओल्ड वुमन कुणाला देणार होती? क्वीनला. आणि त्या ऐवजी तिला काय हवं होतं? गोल्डन फिदर हवं होतं, पण क्वीनने काही दिलं नाही. नेक्स्ट आहे बघा मुलांनो कॉइन. काय आहे मुलांनो? कॉइन. बघा COIN. काय आहे मुलांनो? COIN. कॉइन. कॉइन म्हणजेच काय मुलांनो तर नाणं. बघा फर्स्ट तिला कोण भेटलेलं क्वीनला? लिटल मॅन. सेकंड कोण मुलांनो? ओल्ड वुमन. आणि थर्ड कोण भेटलेलं तर किंग तिला भेटले होते. आणि त्या जे ते किंग आहेत ते काय म्हणाले की मी तुला 99 काय देणार आहे? गोल्डन कॉइन देतो, आणि त्याऐवजी तुम्हाला काय दे तर त्याऐवजी तुम्हाला गोल्डन फिदर दे. तरी सुद्धा 99 कॉइन देऊन सुद्धा, गोल्डन कॉइन देऊन सुद्धा जी क्वीन आहे तिने काय दिलं नाही? गोल्डन फिदर किंगला दिलं नाही. पुढे बघा मुलांनो प्रिन्स. बघा PRINCE.
CE. प्रिन्स म्हणजेच काय मुलांना? तर प्रिन्स म्हणजेच राजकुमार. त्या राणीचा मुलगा प्रिन्स काय मुलांना? राजकुमार. त्याला काय केलं आहे राणीने? बरोबर, त्याला राणीने तो जो गोल्डन फिदर आहे तो दिलेला आहे. पुढे बघा मुलांना, गोल्डन. बघा काय आहे? गोल्डन. बघा स्पेलिंग GOLDEN. GOLDEN. गोल्डन म्हणजेच काय मुलांना? तर गोल्डन म्हणजेच सोनेरी. तो जो फिदर होता तो कसा होता? गोल्डन फिदर होता, सोन्याचा पीस होता. आणि तो सोन्याचा पीस त्याने न लहान माणसाला दिला, न तिने ओल्ड वुमनला दिला, न किंगला दिला. मग कोणाला दिला? तिच्या प्रिन्सला तिने दिला. बघा नंतर आहे ब्राइट. ब्राइट बघा मुलांनो, BRIGHT. BRIGHT. ब्राइट म्हणजेच काय मुलांनो? तर ब्राइट म्हणजेच चकचकीत. जो पीस होता तिचा तो कसा होता? सोनं तुम्ही बघितलं असेल कसं चमकत असतं, तसंच तो जो सोन्याचा फिदर होता तोही कसा होता? अगदी चकचकीत होता, खूप असा चमकणारा, ब्राईट आणि गोल्डन होता आणि खूप ब्युटिफुल तो दिसत होता. आणि तो शेवटी तिने कुणाला दिला? तर तिच्या प्रिन्सला दिला, राजकुमारला दिला. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण वर्ल्ड नंबर जे आहे हे चॅप्टर आपण इथे घेतलेलं आहे आणि ते आपण पूर्ण देखील केलेलं आहे. तर नक्कीच मुलांनो, यामधून आपण काय बोध घेतलेला आहे, काय मॉरल घेतलेला आहे? तर यामधून आपण असं शिकतो की काही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या, खूप अनमोल अशा असतात, ज्याची किंमत इतर कोणीही लावू शकत नाही. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला इथे वर्ल्ड नंबर हा जो लेसन आहे तुम्हाला इथे कळालेला असेलच. आणि त्यामध्ये आलेले जे काही वर्ड मिनिंग आहे ते देखील तुम्हाला समजले असणारच. तर मुलांनो, आत्ता आपण काय करणार आहोत? तर पुढच्या लेसनमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत मुलांनो, धन्यवाद.